सोलापूर शहर वाहतूक शाखेचा पोलीस कॉन्स्टेबल बसप्पा साखरे याला 1500 रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन पथकानं रंगेहात पकडलं। सोलापूर शहर वाहतूक शाखा उत्तर वर्ग 3 मध्ये नेमणुकीस असलेला पोलीस कॉन्स्टेबल बसप्पा शिवाजी साखरे यानं तक्रारदाराला थांबवून बुलेटचा सायलेन्सर हा कंपनीचा नाही, या बुलेटवर यापूर्वीच 3000 रुपये दंड पेंडिंग असल्याचं सांगून त्याची बुलेट ताब्यात घेऊन ती स्वतः चालवत तक्रारदाराला पाठीमागे बसवून जेल रोड पोलीस ठाण्यानजीकच्या ट्रॅफिक डंप यार्ड इथं आणून लावली। त्यानंतर तक्रारदाराला बुलेटवरील यापूर्वीचा असलेला 3000 रुपये दंड माफ करतो, आता सायलेन्सरचे 2000 रुपये दे असं बोलून पैशाची मागणी केली। त्यावेळी तक्रारदारानं पावती मिळेल का अशी विचारणा केली, तेव्हा पोलीस कॉन्स्टेबल बसप्पा साखरे यानं त्याची पावती नसते असं सांगून पैसे लवकरात लवकर आणून दे अशा प्रकारे लाचेची मागणी करून तडजोडी अंती 1500 रुपये स्वतः स्वीकारल्यानं त्याला रंगेहात पकडण्यात आलं। त्याच्यावर जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ही कामगिरी सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरीष कुमार सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राठोड, पोलीस कॉन्स्टेबल श्याम सुरवसे यांनी बजावली। तर पर्यवेक्षण अधिकारी म्हणून सोलापूरचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार, तर मार्गदर्शन अधिकारी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे यांनी काम पाहिलं।